सार्धम केन च कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलात् मुहुः. काल आपण विद्येचा आपण विचार केला, ही शांकरी विद्या कशी आहे त्याच्याबद्दलचा विवरण केलं. विद्या आणि परमात्मा यांच्यातला साध्य साधन भाव म्हणजे विद्या ही साधन आहे, परमात्मा प्राप्ती हे साधन आहे. म्हणून पहिल्यांदा परमात्म्याला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर विद्येला नमस्कार केला की तिच्याद्वारा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. आणि शास्त्राचं दंडक पण आहे, आजीवन प्रियसेव्याः वेदांतो गुरुरीश्वरः, असं एक शास्त्राचा दंडक आहे की जरी आपण कृतार्थ झालो, जरी आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, अद्वैताची अनुभूती आली, मी आणि ब्रह्म एक आहे असं जरी झालं, तरी सुद्धा आजीवन जोपर्यंत देह असतो तोपर्यंत या तिघांची सेवा केलीच पाहिजे. त्यात वेदांत म्हणजे विद्या आली, गुरु ज्यांनी ती दिली ते, आणि ईश्वर ज्याच्या कृपेनं या दोघांचा लाभ झाला. ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना, ईश्वराचा अनुग्रह असेल तरच अद्वैत वासना टिकते, नाहीतर टिकत नाही, असा नियम आहे. अद्वैताची वासना फार कमी जणांना मिळते, त्याचं कारण ईश्वराचा अनुग्रहाचं तिथं अभावच स्पष्ट बोलायचं झालं. कमी अनुग्रह वगैरे असं काही नाही, पूर्णपणे अभावच. म्हणून त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी तो अभाव आहे ते वेदांत श्रवणाला येऊ सुद्धा शकत नाही. आले जरी समजा काही अन्य काही पुण्याच्या उदयानं, तरी ते लगेच निघून जातात, ते टिकत नाही त्यांना, कारण ते वेदांत श्रवण करण्यासाठी ईश्वराचा अनुग्रह लागतो. म्हणून शास्त्रानं असं सांगितलं की आजीवन त्रयसेव्याः वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञानाप्तये पश्चात कृतज्ञत्व निवृत्तये. सुरुवातीला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस साधक असता तर साधक अवस्थेमध्ये या तिघांची सेवा का करायची, तर ज्ञानप्राप्तीसाठी करायची. शास्त्रानं कृपा केल्याशिवाय सुद्धा शास्त्राचं रहस्य कळत नाही, गुरुनं कृपा केल्याशिवाय सुद्धा शास्त्राचं रहस्य कळत नाही. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ईश्वरानुग्रह झाल्याशिवाय गुरु आणि शास्त्र या दोघांचाही सहवास लाभत नाही, असं ते कारण आहे. म्हणून या तिघांचीही कृपा आधी ज्ञानाप्तीसाठी लागते, म्हणून त्यांची कृपा व्हावी म्हणून ज्ञान साधक अवस्थेमध्ये आपण त्यांची सेवा केली पाहिजे. सेवा करायची म्हणजे गुरुची सेवा म्हणजे गुरुंनी सांगितलेलं ते करणे, ईश्वराची सेवा पूजा वगैरे शास्त्रात ज्या पद्धतीने सांगितलेली ईश्वराची सेवा, आणि वेदांताची सेवा या शब्दाचा अर्थ श्रवण मनन निधिध्यासन हेच आहे, दुसरं काही नाही. म्हणून आजीवन त्रयसेव्याः वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञानाप्तये, आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की पुन्हा त्यांची सेवा करायची. ती का, तर कृतज्ञतेचा दोष राहू नये म्हणून. ज्यांच्या कृपेनं अद्वैत प्राप्ती झाली, ज्यांच्या कृपेनं जीव ब्रह्मैक्य स्वरूपाची प्राप्ती झाली, स्वस्वरूपाची प्राप्ती झाली, त्यांच्या कृपेची स्थिती कायम माझ्या लक्षात आहे, ती कृतज्ञता दाखवण्याच्या दृष्टीसाठी म्हणून त्यांची नंतरही सेवा करायची. म्हणून अद्वैतन त्रिषु लोकेषु नाद्वैतन गुरुणासह असा एक नियम आहे की अद्वैत भावना प्राप्त जरी झाली तरी ती भावना तिन्ही लोकांमध्ये आपली ठेवायची, पण गुरु बरोबर कधी अद्वैताची भावना करायची नाही. गुरूंनी एकच असं कधी म्हणायचं नाही, तिथं मात्र नम्रतेचा भाव आणून द्वैतच स्वीकारायचं. ते भक्त्यर्थं कल्पितं द्वैतम अद्वैतादपि सुंदरम या न्यायानं ते आवश्यक आहे. मगाशी सांगितलं कृतज्ञता निवृत्त आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला गुरु आणि ब्रह्म एकच समजून त्यांची सेवा केली, म्हणून तिथं गुरु आणि ईश्वराची सेवा झाली पहिल्या मंगलाचरणात. दुसऱ्या मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये त्यांनी विद्येची सेवा केली, विद्येचं महात्म्य सांगितलं, तिची कृतज्ञता दाखवली. आता तिसऱ्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा या जगताला कारणीभूत असलेले शिव आणि शिवा यांच्याबद्दलचं विवरण करतात. शिव म्हणजे ब्रह्म, शिवा म्हणजे माया, प्रकृती, अव्यक्त, अविद्या, असे तिला जे जे काय आपण वेगवेगळे नावं देतो ते सगळे नावं. तर शिव आणि शिवा तर ते कसे आहेत, ते दोघं एकमेकाशी त्यांचा संबंध कसा आहे ते सांगताना त्यांनी सार्धम केन च कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान् मुहुः. की शिव आणि शिवा ते दोघं इतके एकमेकांशी संबंधित आहेत
की कोणाचा अर्धा भाग कोणाला लागलाय हे कळत नाही, इतके ते समय म्हणजे एकमेकांमध्ये त्यांचा संबंध एवढा आहे की त्यांचा आपला हा अर्धा भाग शिवाचा आहे आणि हा अर्धा भाग शिव म्हणजे शंकराचा आहे, परमात्म्याचा आहे, आणि हा अर्धा भाग मायेचा आहे असं सांगता येत नाही, कारण ते नित्य संबंधित आहे. हीच कल्पना कालिदासाने थोडी वेगळ्या पद्धतीने वापरली. वागर्था व्यवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो, हीच कल्पना आहे, पण त्याने वेगळ्या पद्धतीने वापरली आहे. तो काय म्हणतो की शिवशिवा कसे एकमेकाशी संबंधित आहे, तर वागर्थौ इव संपृक्तौ, वाक म्हणजे वाणी, शब्द, अर्थ म्हणजे त्या शब्दाचा अर्थ. तर शब्द आणि अर्थ हे जशी एकमेकाला सोडून राहत नाही, शब्द आणि अर्थांचं इतकं ऐक्य की अर्थ म्हणजे काहीतरी शब्द आहे आणि शब्द म्हणलं तर काहीतरी त्याला अर्थ आहे, शब्दाला अर्थ नाही अशी स्थिती नाही. म्हणजे तो जसे नित्य संबंधित आहेत तसे संबंधित असलेले पार्वती परमेश्वर, म्हणजे पार्वती तर परमेश्वर आहे, ते परमेश्वर आहे तर पार्वती आहे, ते तीच कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी थोड्या वेगळ्या पद्धतीनं अर्धनारी नटेश्वराच्या रूपाने सांगितली की सार्धम केनच कस्यार्धम, कोणाचा अर्धा भाग कोणता हे कळत नाही, ज्ञातून न शक्य, ते कळत नाही. आता यात काय आहे, हे दोघं मिळून या जगताला कारणीभूत आहेत. जग जे निर्माण झालं ते काही नुसतं ब्रह्म्यानं निर्माण झालं नाही, कारण नुसतं ब्रह्म काही कामाचं नाही. निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म ते काहीच करू शकत नाही, ते हालत नाही, डुलत नाही, काहीच काम करत नाही ते, म्हणून ते ब्रह्म काही कामाचं नाही. आणि नुसती माया जर म्हणली बी जग निर्माण करते तरी सुद्धा शक्य नाही, का माया जड आहे, हा निर्गुण निराकार आहे, निष्क्रिय आहे, निर्धर्मक आहे, म्हणून हा काही करू शकत नाही. आणि ती माया जड आहे म्हणून काही करू शकत नाही. ज्यावेळेस या दोघांचा संयोग होईल, कोणाचा, परमात्म्याचा आणि मायेचा, त्यावेळेस जगताची निर्मिती होईल. म्हणजे परमात्म्याचं अधिष्ठान आणि मग त्या अधिष्ठानावर असलेली माया. मग जसं लोकांमध्ये जड पदार्थ चेतन अधिष्ठान जर असेल तर एखादी गाडी आहे, गाडी कितीतरी ऑटोमॅटिक चालते म्हणलं तरी चालवणार कोणतरी पाहिजे की नाही. ऑटोमॅटिक चालते पण केव्हा चालेल, त्याच्यावर तो त्याला चावी देणारा जो बसेल तो जर असेल तरच ती गाडी चालेल, म्हणजे कोणतरी चेतन लागतो. म्हणजे लोकांमध्ये आपण पाहिलं की जड पदार्थ लोकांमध्ये म्हणजे व्यवहारामध्ये, उदाहरण आपण पाहतो, कुठलाही जड पदार्थ चेतनाच्या अधिष्ठानाने कार्यरत होतो. मोठं उदाहरण गाडीचं आहे, रथाचं आहे. अगदी दगड सुद्धा, त्या दगडाला आपण काम म्हणजे अधिष्ठान धक्का दिला की ते काम करतं, म्हणजे जड आहे, जड असतं तरी त्याच्या ठिकाणी कार्य होऊ शकतं. तसं ब्रह्म्याच्या अधिष्ठानाने माया कार्यरत होते. वस्तुतः हे दोघं अत्यंत परस्पर भिन्न आहेत. ब्रह्म नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे आणि माया तेवढी जड आहे, म्हणजे अनित्य असल्यासारखी आहे. ती शांत आहे ना, म्हणजे अनित्यच, ती शुद्ध नाही, अशुद्ध आहे माया. म्हणजे इकडे नित्य तर इकडे अनित्य आहे, तिकडे शुद्ध आहे तर इकडे अशुद्ध आहे, तिकडे बुद्ध आहे तर इकडे जड आहे, तिकडे मुक्त आहे तर इकडे बद्ध आहे. माया हे सगळी अशी अवस्था आहे. म्हणजे ब्रह्म्याच्या नेमकी उलटी अवस्था कोणाची, मायेची आहे, आणि ब्रह्म्याची अवस्था नेमकी उलटी आहे. पण तरी दोघं एकमेकाशी संबंधित आहेत. हे मोठं जगामधलं फार मोठं आश्चर्य आहे की म्हणजे एकदम अशुद्ध असलेल्या गोष्टीला घेऊन ब्रह्म्याला आपलं काम करावं लागतं, आणि ते इतकंच संबंध असतं की यातला कोणता भाग ब्रह्म्याचा आहे आणि कोणता नाही आहे. वेदांताच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर हे दोघंही जगताचे उपादान कारण आहे. ब्रह्मही उपादान कारण आहे आणि माया पण उपादान कारण आहे. उपादान कारणाला काय म्हणतात की जे कार्यामध्ये अनुस्यूत असतं त्याला उपादान कारण म्हणतात, जे कार्यामध्ये अनुगत असतं. तर ब्रह्म अस्ति भाति प्रियम रूपम नामचैत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम असं म्हटलेलं आहे. अस्ति भाति प्रिय या तीन रूपाने ब्रह्म या जगतामध्ये अनुगत आहे. जगत आहे असं आपल्याला वाटतं, ते आहे जो अंश तो ब्रह्म्याचा आहे. जगताचं ज्ञान जे होतं, भाती भासतं, भासणे जे होतं, भासणे हे कोणाचं काम आहे, ब्रह्म्याचं आहे तो अंश. आणि जगताबद्दलचं जे प्रियता आहे, म्हणजे हवं हवंसं वाटतं आपल्या जगातली जे वस्तू, ते जे प्रियता आहे ते प्रिय सुद्धा ब्रह्म आहे. अस्ति भाती प्रिय
या 3 अंशानं जगत आपला ब्रह्म सगळ्या जगतामध्ये अनुगत आहे, कारण ते उपादान कारण आहे. उपादान कारणाचा जो नियम आहे, जसं माती हे घटाचं उपादान कारण आहे, तर सगळ्या घटामध्ये माती अनुगत असते, तसंच उपादान कारण जे आहे ब्रह्म ते जगतामध्ये अनुगत आहे अस्तिभाचे प्रिय रूपानं. आणि माया नाम रूप या रूपानं माया अनुगत आहे. नाम आणि रूप 5 अंश आहेत जगताचे, त्यातले पहिले 3 अंश ब्रह्म्याचे आणि दुसरे 2 अंश कोणाचे? मायेचे. ती इतकी एक रूप आहे की यातला जर वेदांताचा संस्कार नसेल तर आपल्याला सगळं एकच वाटतं की नाही, कळतच नाही कोणकोणत्या अंशात आहे. बरं, त्यात ब्रह्म हे जगताचं विवर्त उपादान आहे आणि माया जगताची परिणामी उपादान आहे. दोघंही उपादान कारणच आहेत, म्हणून दोघं मिळून कारण आहेत या जगताला. एकटं दुखत्याने जगत निर्माण झालेलं नाही. जगत जे निर्माण होतं ते दोघांच्याही ह्यानंच सहजानं म्हणा, दोघं एकत्र आले तर. आणि त्यात तर असं म्हणतात माया ही परिणामी उपादान कारण आहे, म्हणजे माया या जगताच्या रूपानं परिणत होते, म्हणून ती परिणामी उपादान कारण आहे. म्हणून त्याला अधिष्ठानभूत असलेलं ब्रह्म हे सुद्धा सगळ्या जगातामध्ये अनुस्यूत आहे, त्या माया पण सगळ्या जगात रूपानं अनुस्यूत आहे. त्यामुळं माया आणि ब्रह्म एकमेकांशी इतके संलग्न आहेत की यातला कोणता कोणाचा भाग आहे हे ज्ञातून न शक्य, ते शक्य नाही. यात ब्रह्म्याची स्वतंत्र सत्ता आहे, मायेची स्वतंत्र सत्ता नाहीये. त्यामुळे माया ही काय ब्रह्म्याशी एकरूप आहे. पण ती एकरूपता कशी? तो दोरीवरच्या सापासारखी. दोरीवरचा साप त्या दोरीशी जसा एकरूप आहे, तशी माया एकरूप आहे. म्हणजे मुख्य अभेद नाही, मुख्य अभेद नाही. नाही, अभेद काय आहे, आपण हे सगळे शब्द समान समजतो ना. अभेद, तादात्म्य हे सगळे शब्द आपण समानार्थी समजतो ना, तसा अर्थ नाही. मुख्य अभेदामध्ये काय असतं की वस्तू तीच असते, दुसरी नसते. जसं जो राधे आहे तोच कौंतेय आहे. कर्णाच्या बाबतीमध्ये कर्णाला राधे म्हणून ओळखतात, पण तो ज्याला नंतर तू कुंती पुत्र म्हणून सांगितलं, म्हणून त्याच्या ठिकाणी भावना काय झाली? मी कौंतेय झाली. जो राधे आहे तो कौंतेय. यामध्ये काही वस्तू बदलली नाही. काय बदललं? फक्त भावना बदलली, वरची वस्तूमध्ये बदल नाही. हे मुख्य अभेद आहे, याला मुख्य अभेद म्हणतात. 2 वस्तू एकत्र येण्याला अभेद नाहीये. एकच वस्तू असणं म्हणजे ऐक्य अभेद. कळलं का? मी आता सांगितल्याप्रमाणे उदाहरण, जसं तोच राधे जो तो कोणते, दोन्ही अर्थ एकच आणि दुसरी वस्तूच नाही तिथं. तसं तादात्म्यामध्ये 2 वस्तू असतात. हे याच्याशी तादात्म्य पावला असं जर म्हणलं तर 2 वेगवेगळ्या वस्तू असतात. तसं रूप आणि घट किंवा हे भिंत आणि रूप घ्या, हे भिंतीवरचा हा कलर घ्या. भिंत आणि कलर या दोघांचा संबंध समजा. यातला कलर गुण आहे, भिंत द्रव्य आहे. तर या दोघांचा जो संबंध आहे तो तादात्म्य आहे. भिंतीपासून कलर आता तुम्हाला बाजूला काढता येत नाही आणि त्या कलर पासूनही तुम्हाला तिथं भिंत बाजूला काढू शकत नाही तुम्ही, पण तरी दोघांचं अस्तित्व स्वतंत्र जाणवतं. कळलं? तादात्म्यामध्ये काय असतंय? तादात्म्यामध्ये भेदासहित अभेद असतो. त्याला भेदसहिष्णू तादात्म्य म्हणतात. तादात्म्यामध्ये मी आता जसं उदाहरण दिलं की दोघांचं अस्तित्व वेगळे, कलरचं अस्तित्व वेगळे आणि भिंतीचं अस्तित्व वेगळे, पण दोघं एकमेकाशी संबंधित आहेत. तो कलर तुम्हाला आता काढता येत नाही, भिंती काढू शकत नाही तुम्ही त्या कलर पासून वेगळी आहे की नाही. म्हणजे ते एकमेकाशी तर चिटकलेले, तादात्म्य झाले. पण हे तादात्म्य जे हे याच्यात भेद पण, भेद घटित तादात्म्य, भेद सहिष्णू तादात्म्य. म्हणून तादात्म्य म्हणजे अभेद नाही. मराठीत किंवा बोलताना साहित्यिक लोक काही वापरतात शब्द, साहित्यिक शब्दांच्या त्या नेमक्या अर्थाकडे पाहतच नाहीत आणि बोलायला लागतात. पण मूळ गाभा लक्षात घ्या.
मी आता जो ऐक्य किंवा अभेद हा शब्द जो आहे तो असा या अर्थ आहे. कोणत्या की वस्तू तीच असते. वेदांतामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य, बरोबर आहे. जीव ब्रह्मैक्य म्हणजे याचा अर्थ असा आहे की जीव म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच जीव आहे. दोन्ही एकच आहे. म्हणजे जसं टीव्ही मध्ये दाखवतात, मी नेहमी उदाहरण देतो की टीव्ही मध्ये जसं दाखवतात की ते शिशुपालचा वध झाल्यानंतर त्याच्या डोक्यातून त्याच्या शरीरातून ज्योत निघाली आणि ती प्रविष्ट झाली, तसं आपल्या डोक्यात असतं की जीव कुठतरी वेगळा आहे आणि तो नंतर ब्रह्म्यामध्ये प्रविष्ट झाला. तसं ऐक्य नाही. जो मगाशीचं उदाहरण बघा, दृष्टांत पुन्हा एकदा सांगतो. जो राधे तोच कौंतेय, याच्यामध्ये दुसरीकडून कोणी बाहेरून आलेलं नाहीये, तीच वस्तू आहे. राधे आणि कौंतेयमध्ये कुठलाही फरक नाहीये. तसं म्हणजे त्याला म्हणायचं मुख्य अभेद. आणि तादात्म्य मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन द्रव्यांचा संयोग, दोन द्रव्यांचं एकीकरण म्हणजे तादात्म्य नाही, आपलं हे नाही, अभेद नाही. एकच द्रव्य असतं म्हणजे अभेद. हा वेदांतातले हे शब्द आहेत. वेदांताचे शब्द वेदांताच्या पद्धतीनेच अभ्यासावे लागतील ना. दुसऱ्या पद्धतीने कदाचित तादात्म्य साहित्यात एक अर्थानं होईल, वेदांतात नाही होणार. वेदांतात हा अर्थ आहे. कुठे झाले ऐक्य? होतच नाही ना. आम्ही ऐक्य आहे असं म्हणतो, होतं असं म्हणतच नाही आम्ही. राधे आणि कोणते याच्यात काय भेद होता का? दृष्टांतामध्ये नामभेद नाही, भावना भेद आहे. दृष्टांत तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला त्यातलं अद्वैताचं रहस्य तर दृष्टांतातच आहे. हा एकमेव दृष्टांत असा आहे की जो पूर्णपणे हे होतो. खरं म्हणजे राधे कोणत्यापेक्षाही शंकराचार्यांनी दिलेली एक व्याधपुत्राची गोष्ट आहे बृहदारण्यक भाष्यामध्ये. की एक व्याधपुत्र असतो, व्याधपुत्राची गोष्ट म्हणजे राजकुमार असतो वस्तुतः. तो ज्यावेळेस अत्यंत नुकताच जन्माला असतो त्याच वेळेस त्याच्या राज्यावर हल्ला केला जातो आणि त्याचे आई वडील मारले जातात. त्याच्यामध्ये तो राजा जो असतो त्या वेळेचा तो मारला जातो. मग त्या राजाचे जे निष्ठावान सेवक आहेत एक 4-5 जण, ते असा विचार करतात की राजा मेला, राणी मेली, आता काही खरं नाही, पण आज ना उद्या राज्य पुन्हा जर घ्यायचं असेल तर हा राजकुमार जगला पाहिजे. म्हणून त्या राजकुमाराला ते लपून छपून तिथून घेऊन जातात आणि वनामध्ये व्याधाकडे नेऊन ठेवतात. म्हणजे कोणाला लक्ष देऊ नये हे राजकुमार आहे म्हणून. आणि हे लोक जिकडे तिकडे पांगतात. आणि तो ज्यावेळेस 15-16 वर्षाचा 20 वर्षाचा होईल, तरुण होतो त्यावेळेस हे सगळे पुन्हा एकत्र येतात आणि ते त्याला सांगतात की तोपर्यंत याची भावना काय, मी व्याधपुत्र आहे, हीच भावना याची. तोपर्यंत याच्या मनामध्ये तो व्याधासारखाच वाढलेला आहे, पण आता तो सशक्त युद्ध करू शकतो. अशी प्रसंग आल्यानंतर हे सगळे येऊन त्याला सांगतात की तू व्याध नाहीयेस, तू राजा आहेस, तू राजपुत्र आहेस आणि हे राज्य जे ते तुझे, तू घे ते. आणि आता आपण युद्ध केलं पाहिजे. यात वस्तूत बदल झाला का? लगेच त्याला भावना झाली मी राजपुत्र झालो म्हणून. जी पूर्वी भावना होती त्याला कोणती, व्याधपुत्राची, ती भावना गेली आणि आता मी राजपुत्र झालो म्हणून भावना झाली. किंवा एका तळ्यात होती बदके पिले का सुरेख, ह्याच्या इतकं अद्वैत वेदांत काही नाही. ती कविता काय आहे की तो जो स्वतःला कुरूप समजत होता, मी यांच्यात बसू शकत नाही वगैरे समजत होता, तो ज्यावेळेस आरशात पाहतो, प्रतिबिंब पाहतो आणि ज्यावेळेस त्याला त्याचीच स्वतः ओळख होते. वेदांत म्हणजे काय, हेच आहे की आपलीच आपली ओळख होणे. मग त्यात भेद झाला का? म्हणून जीव ब्रह्म आणि जीव वेगळे झालेच नाही. जीव ब्रह्मापासून वेगळा झाला नाही हे लक्षात घ्या. अद्वैत वेदांत जो ऐकतो त्याच्या तोंडून असा शब्द प्रयोगच येता कामा नये की ब्रह्मापासून जीव वेगळा झाला. अगदी याही अवस्थेत आत्ता आपण सगळे बद्ध आहोत असं आपल्याला वाटतं ना, पण आत्ताही आपण ब्रह्मच आहोत हे लक्षात ठेवा. म्हणून आपण वेगळे नव्हतोच कधी. भावना आहे आपली, हा एकच आहे. म्हणून मुख्य अभेद तो. तर मग जीवाचा आणि ब्रह्म्याचा मुख्य अभेद आहे. पण जगताचा
आणि ब्रह्म्याचा जो अभेद आहे तो मुख्य नाही, तो बाधित, त्याला बाध सामानाधिकरण्य म्हणतात. काय म्हणतात? बाध सामानाधिकरण्य. वास्तव भेद म्हणतात कशाला? जगाचा आणि ब्रह्माचा. नाही ना, जगताचा भेद वास्तव केव्हा झाला असता? जगताला अस्तित्व असलं असतं तर. जगताला अस्तित्वच नाही ना. त्यामुळं दोरीवरच्या सापाला जसा अस्तित्व नाही, तो साप जसा त्या दोरी रूपच असतो की नाही, भासताना तो वेगळा भासला, पण ज्यावेळेस कळला तो गेला कुठं? ज्यावेळेस भासला त्यावेळेस तरी कुठं होता? जगत हे ब्रह्मरूपच आहे. म्हणजे कोणत्या अर्थाने? या रूपात अर्थ. ज्यावेळेस साप भासतो त्यावेळेस तो दोरी रूप असतो की नाही? ज्यावेळेस साप भासला त्यावेळेस दोरी नसतो का? तो काय असतो? तो दोरीत असतो तो. आणि ज्यावेळेस कळतं की अरे आपला भ्रम झाला त्यावेळेस तो दोरीत असतो. दोन्ही अवस्थेमध्ये तो दोरीत असतो की नाही? ज्ञानामधलं फरक आहे. तसं जगताचं आहे की जगत ज्यावेळेस भासलं त्यावेळेस आहे असं वाटलं, ज्यावेळेस ब्रह्मज्ञान कळलं अरे जगत नाहीच आहे. पण त्या जगतात दोरीचा आणि सापाचा जसा अभेद आहे त्या अर्थानं शिवशिवाचा अभेद आहे. इथलं ते सांगायचं मला तात्पर्य हे, इथं काय आहे? शिवशिवा. कळलं का? ब्रह्म आणि माया. बरोबर. ब्रह्म आणि माया, प्रकृती, काय पुरुष, काय नावं द्यायची तरी त्यांना काय फार फरक पडत नाही. मूळ प्रमेय असे, या प्रमेयामध्ये दोरी आणि साप हे जे दृष्टांत आहे ना तो इतका चपकल बसतो, त्याच्याशिवाय दुसरा दृष्टांत बसतच नाही. हे लक्षात ठेवा. जे सांगायचे आम्हाला ते नेमकं समजून सांगण्यासाठी त्याच्या इतका चांगला दृष्टांत नाही. त्या दोरीला वेगळं अस्तित्व जर असलं असतं तर दोन पदार्थ झाले असते. दोरीला वेगळं अस्तित्व नाही म्हणून ती एकच पदार्थ आहे. एक आहे पण भान तर द्वैता नाही. भान द्वैताचं का झालं तर ते छलानं झालं, अज्ञानानं झालं असं म्हणावं लागतं. तसंच इथं शिवशिवा, यात शिवाला अस्तित्व स्वतंत्र नाहीये. शिवा म्हणजे पार्वती, माया. मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. माया ही स्त्री स्वतंत्र अस्तित्वावर अवलंबूनच नाही, कारण ती शक्ती आहे ना. आणि लौकामध्ये सुद्धा कोणाची शक्ती तुम्ही स्वतंत्रपणे दाखवू नाही शकत. मारुती खूप शक्तिमान आहे, ठीक आहे, त्याची शक्ती कशी दाखवणार तुम्ही? त्यानं पर्वत उचलला म्हणून तो खूप शक्तिमान आहे, म्हणजे त्या पर्वत उचलण्याची त्याच्यात ताकद आहे. हे आपण काय करतो? अनुमान करतो. कार्यावरून शक्तीचा अनुमान करतो, आहे की नाही? म्हणजे मुळात शक्ती दिसते कुठं? बरं समजा एखादा आता किती हुशार माणूस आहे, तो सुंदर पिचाई नाही का, त्याचं काहीतरी दिवसाला काहीतरी काही लाखोमध्ये त्याचं दिवसाचं हे पगार आहे. हा पगार त्या सुंदर पिचाईच्या शक्तीलाच असेल ना. तुम्ही चिंतन करा, मी तुम्हाला सांगतो. पण ते शक्तीला पगार देतात का सुंदर पिचाईला देतात? शक्तीसाठी देतात, पण शक्तीला देता येत नाही ना, कारण शक्तीचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. हे लक्षात ठेवा. शक्तीमुळे तो पगार आहे, कळलं का? तो पगार जो आहे तो सुंदर पिचाईचा, तो शक्ती, त्याची जी बुद्धी आहे, त्याची जी ज्ञानाची शक्ती आहे, त्याच्यामुळेच आहे. त्याचं जे काही काम आहे त्याच्या त्या ज्ञानामुळे त्याला एवढा पगार आहे. पण तो पगार तुम्हाला स्वतंत्र देता येतो का? नाही, आम्ही तुला देणार नाही, तुझ्या शक्तीला देणार, असं जर म्हणलं तर तुम्हाला देता येईल का कोणाला? नाही, असं तुम्हाला देता नाही. म्हणजे याचा अर्थ शक्तीचं स्वतंत्र अस्तित्व कुठे आहे? शक्तीला स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, हे लक्षात घ्या. शक्ती आणि शक्तिमान हे दोघंही अभिन्न आहेत. माणूस आहे आणि ते बेकार, त्याचं लग्न होत नाही, पण त्याला नोकरी असेल तर त्याला मुलगी त्याला त्याला नोकरी देतात. मग नाही, कोणाला द्या ना, पण ते नोकरीशी लग्न थोडीच लावलं त्यांनी. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लग्न थोडीच नोकरीशी लागले. नाही, देव ना देव म्हणजे शक्ती. मला काय सांगायचं उदाहरण, काही लग्न कोणाशी लागलं ते सांगा. मी मग पगाराचं उदाहरण द्यायचंय की पगार कोणाला दिले, पण कोणामुळे दिले? शक्तीमुळे दिलेत ना. ते नोकरीमुळे काही शक्तीमुळे काही एकच अर्थ झाला की नोकरीला अस्तित्व आहे का स्वतंत्र? हा, तिच्याबरोबर संसार कर म्हणाव त्या बाईला नोकरी बरोबर. तसं करता येत का? तसं शक्ती आणि शक्तिमान या दोघांमध्ये शक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसं शिव आणि शिवा
या दोघांमध्ये शिवाला स्वतंत्र अस्तित्व नाही. ती कायम याच्याशी लग्न लागलेली आहे, पण तरी सुद्धा अज्ञानामुळे ती वेगळी भासते. त्यामुळे हिचा कोणता भाग त्याच्याशी संबंध आहे कोणता नाही हे कळत नाही. अविद्यात चितो योगा षडस्माकम अनादय. अविद्येचा आणि चैतन्याचा संबंध हा अनादी आहे. कधी सुरू झाला हे कोणालाही सांगता येत नाही. त्याचा आरंभ बिंदू अमुक एक आहे असा आरंभ बिंदू सांगता येत नाही, कारण ते अनादी काळापासून चालू आहे. म्हणून हा जो संबंध आहे हा कसा झाला, कुठून आला, कोणत्या कारणानं आला, आधी संबंध झाला का नंतर झाला, आधी निर्गुण निराकार होतं, मग ते जर माया तरी त्याच्याजवळ कशी आली हा प्रश्न आहे की नाही. माया स्वतंत्र तर जड आहे, तिथं हलू शकत नाही. हे निर्गुण निराकार हेही हलू शकत नाही. या दोघांचा संबंध जन्माला कसा झालाच कसा हा मूळ खरा म्हणजे कोणा तुम्ही प्रश्न इथं विचारायला पाहिजे होता. मला कळलं का? खरा प्रश्न कुठे विचारायला पाहिजे होता, इथं विचारायला पाहिजे होता की ती जड आहे हे काही काम करू शकत नाही, त्यांचा संबंध आला कुठून. नाही, त्यांनी जो प्रश्न विचारला ना त्यासाठी सांगायला मी. तरी या दोघांचा संबंध आला कुठून हे सांगता येतं का? सांगता येत नाही, पण आहे ना. म्हणून द्वैत छला. कळलं का? म्हणून ज्ञातुम न शक्यते. काय म्हणतात? सार्धम केन च कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः. ते दोघे प्रकृती पुरुषांचैव विद्यनादी उभावपी. प्रकृती आणि पुरुष दोघेही अनादी आहेत, आहे की नाही? म्हणून समरूपिणोः. समरूपी मध्ये काय आहे? आमच्या व्याकरण संस्कृतमध्ये व्याकरणामध्ये असं की जिथं स्त्री आणि पुरुषाचा द्वंद्व समास होतो त्या ठिकाणी स्त्रीचा शब्द वेगळा उच्चारला जात नाही. पितरो असं म्हटलं तिथं आई आणि वडील असा अभिप्रेत आहे. तिथं माताच पिताच पितरो यातला माता जाते आणि शब्द राहतो फक्त पितृशब्द द्विवचनांत चालतो. याला एकशेष समास म्हणतात. तसं ही माया आणि शिव आहेत ना हे एकशेष राहणार आहे. यात जातं कोण? माया जाते आणि राहतो कोण? शिव राहतं. कारण मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. म्हणून पण त्या दोघांचा संबंध कसा आहे कळत नाही. पण संबंध कसा आहे तेही कळत नाही. ते दोघेही स्वतंत्रपणे भासतात. म्हणून कथम लग्न ते दोघे एकमेकाशी कसे संबंधित झाले हेही आपल्याला कळत नाही. हे सगळं म्हणजे द्वैत छला. या दोघांचं जे ज्ञान आपल्याला होतं ते द्वैताच्या छलामुळे होतं, अज्ञानामुळे होतं. द्वैत छल आहे, कपट आहे ते एक प्रकारचं. म्हणजे माया आहे. मायेत सुद्धा म्हणजे अद्वैत वेदांत हे मोठं हे आहे की माया सुद्धा कल्पित आहे. ज्या मायेमुळे पुढलं सगळं कल्पना आहे की नाही ती माया सुद्धा स्वतः कल्पित आहे. म्हणजे तिची पण कल्पनाच आहे, तिला अस्तित्व नाही. म्हणजे कल्पित मायेच्या आश्रयानं सगळ्या जगताची कल्पना केली जाते. कल्पित शिवाच्या आश्रयानं सगळं द्वैत दिसतं. म्हणून त्यांनी मुहू म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला हे द्वैताचं ज्ञान होतं. म्हणून विश्वाभास आगाजी झालेची नाही. वस्तुता कुठं काय झालं? सृष्टी निर्माण झाली नाही पण भासते. तसं स्वप्नामध्ये काहीच झालेलं नसतं पण सगळं भासतं. तसं हे संपूर्ण जागृत सुद्धा स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था ही समान आहे. मांडुक्योपनिषदामध्ये गौडपादाचार्यांनी स्वप्नावस्था आणि जागृत अवस्थेमध्ये काहीही फरक मानलेला नाही. महत्वाचे स्वप्नावस्था जशी आहे तशी. कारण का स्वप्नावस्थेच्या पदार्थांचा जसं जागृतीत काही उपयोग नाही तसं जागृती अवस्थेतल्या पदार्थांचा स्वप्नात काही उपयोग नाही. एक उदाहरण देतून थांबतो. नेहमीचं उदाहरण आहे माझं. ते म्हणजे समजा तुम्ही चांगलं पंचपक्वान्नाचं जेवण करून झोपले आणि स्वप्नामध्ये भूक लागली. या पंचपक्वान्नाचा काही उपयोग झाला का तुम्हाला तिथं? स्वप्नात काही उपयोग झाला का? तिथली आता भूक मारायची काय करावं लागेल? स्वप्नात स्वयंपाक करावा लागेल. इथं नाही. स्वप्नात स्वयंपाक. स्वप्नात भरपूर जेवलं उठलं पुन्हा भूक लागली. त्या स्वप्नाच्या पदार्थाचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. म्हणजे स्वप्नावस्थेतल्या पदार्थाचा उपयोग जागृतीत नाहीये, जागृत अवस्थेतल्या पदार्थाचा उपयोग स्वप्नात. म्हणून दोन्ही पदार्थ समानच आहे, दोन्ही मिथ्या आहे हे लक्षात ठेवा. कळलं का? आगमापायिनो नित्याः तां स्थितिक्षस्व भारत. हे सगळे जे आहेत किंवा आदावंते जन्नास्ति
वर्तमाने तत्तथा. आधी ते नसतं, शेवटी पण ते नसतं, म्हणून वर्तमान काळात सुद्धा ते नसतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शिव आणि शिवा या दोघांचं ज्ञान संबंध कसा हे कळत नाही, पण एवढं खरं या दोघांचं ज्ञान मात्र द्वैत छलामुळं होतं, असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.